नमस्कार मंडळी, मी आज पन्हाळा तालुक्यातील शापूर या गावी आलो आहे आणि या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी आहेत सुरेश बजरंग चौगले. तर यांनी या ठिकाणी शिमला मिरचीचा म्हणजे आपल्याकडे जो डबू मिरची जे म्हटली जाते त्याचं या ठिकाणी उत्पादन घेत आहेत आणि हा त्यांचा प्लॉट जो आहे तो 1 एकरामध्ये विस्तारलेला आहे. म्हणजे 1 एकरामध्ये ते त्याचं उत्पादन घेत आहेत आणि त्याच्या संबंधी आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेणार आहे. तर मंडळी, आता मी या ठिकाणी चौबाजूनी फिरून पाहिलं, प्लॉट एकदम मस्त आहे आणि सुरुवात झाली आहे आणि 3 दिवस अशी त्यांची तोडणी चालत राहते कारण प्लॉट भरपूर मोठा आहे. त्यामुळं 1 दिवस 2 दिवस 3 दिवस अशी तोडणी चालू राहते आणि ही तोडणी कशा पद्धतीने केली आहे ते पण मी सुद्धा स्वतः पाहिलंय आणि त्यांच्याकडून मी या शेती संबंधी जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी, ही माहिती अतिशय शेतकऱ्यांसाठी चांगली आहे, तेव्हा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चांगली फायद्याची शेती कोणती आणि कशी करावी आणि त्यामध्ये ही शिमला मिरची किंवा डबू मिरची जी आहे तिचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यावं आणि शेतकऱ्यांनी कसं फायद्यात राहावं या संबंधीचा हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पहिल्यांदा करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर इतरांनाही पाठवा. बादल्या लगेच भरत असतील ना. नमस्कार दादा. नमस्कार. पहिल्यांदा आपला परिचय करून द्या की. माझे नाव सुरेश बजरंग चौगले, राहणार शापूर, तालुका पन्हाळा. बर, आता तुमचा हा जो शिमला मिरची किंवा आपल्याकडे डबू मिरची म्हणून ओळखलं जाते याचा प्लॉट आपण केलेला आहे. ह्याच्याबद्दल आपण तुमच्याकडून जास्तीत जास्त माहिती घेणार आहे. तर दादा, हे तुमचं क्षेत्र किती आहे तरी? 1 एकर आहे. बरोबर, 1 एकरात ही लावण केलेली आहे. बरं, ही कधी लागवड केली होती तरी? ही जूनच्या पहिल्या आठवड्यात केलेली. जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण 8 जूनला. बरं, हे रोप कोणत्या जातीचं आहे? काय हे इंडस 11. इंडस 11 कुणीकडून मागवलं होतं किंवा काय? मी सोलापूरच्या बजबळकर नर्सरीमधून मागवलेलं. बर, मग ते कसं मागवलं होतं? काय किती रोपं मागवली? ते 14,000 रुपये मागवली होती. 14,000ला? 14,000 संख्या. एकरी 13 ते 14,000 रुपये लागण होते. तर मी 14,000 रुपये मागवली होती कारण परत नंतर मर वगैरे झाली तर काहीतरी सांधायलासाठी 1,000 एक्स्ट्रा मागवली होती. ज्यादा मागवली होती. मग आपल्याला ती कोणत्या दरानं भेटली होती? काय 2 रुपये 10 पैसे दरानं तिथं पोच मिळाली होती आपल्याला. पोच. अच्छा अच्छा. बरं, आता हे एवढा तुमचा मोठा प्लॉट आहे, मग ही जी मशागत वगैरे कशी केली सुरुवातीला? नांगरणी करून त्या रोटरने 2 वेळ रोटर आडवी नांगरणी, त्यानंतर त्यात शेणखत घालून नंतर सरी वरंब पाडणे, त्यावर मल्चिंग पसरून त्याला होलं पाडून नंतर ती ड्रीपनं पाणी सोडून लागण करतो. बर बर. आता मला एक सांगा, ही जी लागवडचं जे अंतर आहे ते किती ठेवलंय तुम्ही? 9 इंच बाय 9 इंच आहे. किती? झिगझॅग पद्धतीची आहे. 9 इंच बाय 9 इंच झिगझॅग पद्धतीची होल आहेत त्याला. झिगझॅग झालं तर ही 1 9 इंचाचा होल आहे, इथे 1 9 इंचाचा होल आहे, पर तिथं 9 इंचाचा होल, त्याच्या पलीकडे 9 इंचाचा होल. बरोबर, 9 इंचाला होल आहे असं. आणि अशा पद्धतीने तुम्ही लागवड केली? पद्धतीची लागवड आहे. झिगझॅग पद्धतीची लागवड म्हणा. बरं, लागवडीपर्यंतचा ह्याला खर्च किती येतोय तरी एकरी? कसं आहे, लागवडीपासून पीक काढेपर्यंत बर एक ती 4 महिन्याचा कालावधी जातो. त्या 4 कालावधी सर्वसाधारण म्हणजे तार, वायर, बांधणी, परत मल्चिंग, ठिबक आणि हे सगळी मशागत आणि खतबीत असा टोटल एक 4 लाख 4-4.5 लाखाच्या आसपास खर्च जातो एकरी. रोपापासून ते पूर्ण 100% खर्च, म्हणजे मजुरी बरोबर सगळं ते खर्च आला तर 4-4.5 लाखापर्यंत एकरी खर्च जातो. एकरी 4.5 लाखापर्यंत खर्च येतो. बर. आणि ही जी तोडणी कधी चालू होते तरी? ही जी तोडणी 45 दिवसापासून स्टार्ट होते आणि पुढे 3 महिने चालते.
म्हणजे आपल्या प्लॉट राखण्यावर अवलंबून राहते. हा आपण जी खतं ड्रिपची खतं देतो ती खतं फवारण्या ह्या वेळेवर केल्या तर कुठलाही रोग वगैरे येत नाही, असं निरोगी प्लॉट राहतो आणि चांगलं येते. आणि ह्याच्यासाठी आम्हाला भुजबळकर साहेब म्हणजे भुजबळकर टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन आहे. त्यामुळे आमचा प्लॉट हा पावसाळ्यात सुद्धा बिना करपा म्हणजे शिमला हे पीक अति सेन्सिटिव्ह पीक आहे. म्हणजे जसं आपण लहान बाळाची काळजी घेतो बरोबर त्या पद्धतीने या पिकाची काळजी घ्यावी लागते. आणि एवढा पाऊस आपल्याकडे असून सुद्धा भरपूर पाऊस असून सुद्धा हे पीक विदाऊट करपा म्हणजे करपा न येता आता पण एवढं चांगल्या पद्धतीने राहिले. याला फक्त भुजबळकर टेक्नॉलॉजी एवढी एकमेव कारणीभूत आहे. आणि त्यामुळे हा प्लॉट एवढा आपला असं राहिलेला आहे. नंतर पाऊस पडला की करपा येऊन प्लॉट पूर्ण जात असतो, जातोच 100% जातोच. परंतु भुजबळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्लॉट एकदम सुस्थितीत आहे एवढ्या पावसात सुद्धा. हे महत्वाचा विषय आहे. करपा नियंत्रण महत्वाचं आहे तरी नाही म्हणजे पावसाळ्यातलं करपा नियंत्रण महत्वाचं आहे. पावसाळ्यात महत्वाचं काय ही जात अशी आहे म्हणजे ही शिमला हे पीक असं आहे की फार सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे रोगाच्या दृष्टीने रोग लगेच याला येतात. म्हणजे थ्रिप्स असेल, माइट्स असेल, करपा असेल, फळकूज असेल, त्या गोष्टी सगळ्या लगेच याला काय लागू होतात. हे सगळ्यात सेन्सिटिव्ह पीक म्हणजे लहान मुलाची जशी काळजी घ्यावी लागते तशी या पिकाची काळजी घ्यावी लागते. तर हे पैसा देणारं पीक आहे. बरोबर. त्यामुळे थोडंसं आपल्यावर हे प्रेशर घेऊन काळजी ज्यादा खर्च करून रिस्क उचलून करायला काय हरकत नाही असा विषय. फक्त पैसे गॅरंटेड देणारं पीक आहे. बरं, आता मला एक सांगा, हे जो करपा रोग पडतोय म्हणताय तुम्ही, मग त्याला औषध कोणतं फवारताय किंवा ते कसं असतं ते भुजबळकर साहेबांचं शेड्यूल असतं. M45 वगैरे ते औषध आपल्याला म्हणजे ग्रुप करून देतात. ते 2-3 औषधाचा ग्रुप तयार करून देतात. त्या ग्रुपचं औषध मिक्स करून ते एक दिवस गॅपनं किंवा प्रमाण काय असतं ते लिटरला 1 मिली किंवा 1 ग्रॅम 1.5 ग्रॅम असं ते प्रमाण असतं लिटर प्रमाण. म्हणजे तुम्ही आता या 1 एकराला तुम्हाला 600 लिटर पाणी फवारावं लागत असलं तर 600 लिटरच्या हिशेबानं ते औषध त्यात टाकावं लागतंय. 600 ग्रॅम नसेल तर 700 ग्रॅम टाकायचं. असं अशा पद्धतीचा ते विषय आहे. बरं, याचं पाण्याचं नियोजन कसं केलंय म्हणायचं? ड्रीपद्वारे पाणी दिले जाते. याला एक लॅटरल जोडलेले आहे प्रत्येक वरंब्यावर आणि त्या ड्रीपद्वारे पाणी दिलं जातं. त्याला 1 दिवस गॅप न म्हणजे आता पावसाळा आहे म्हणून कमी आहे सोडा, परंतु उन्हाळ्यात 1 दिवस गॅप न 2 तास पाणी दिलं जातं. 2 तास गॅप ना 1 दिवस आड 2 तास पाणी दिलं जातं. ते पाणी सर्वसाधारण ते असं दिल्यामुळं पिकाला जेवढं पाहिजे आहे तेवढं पाणी मिळतं. त्यामुळे पाण्याची पण बचत होती. अति पिकाला पाणी लागते असं या पिकाचं काही नाही. बरं, कमी पाणीवाल्याने सुद्धा केलं तरी काय अडचण नाही. त्याच्या पीक वाढीसाठी कोणकोणती खतं वापरताय तुम्ही? 19-19, 052, 34, 42, 47 या ज्या वॉटर सोल्युबल ग्रेड आहेत त्या ग्रेड इथे वापरले जातात. म्हणजे ह्या ग्रेड 2 दिवस गॅप म्हणजे ज्यावेळी आपण पाणी देतोय मग कसं करतोय 1 दिवस जर वॉटर सोल्युबल खत सोडलं तर 1 दिवस गॅपनं परत पाणी सोडायचं. नंतर तिसऱ्या पाण्याच्या वेळी परत वॉटर सोल्युबल खत सोडायची. म्हणजे 4थ्या दिवशी आम्ही खत सोडतो. एकरी 2.5 किलो 5 किलो असा त्याचा डोस असतो, त्याप्रमाणे सोडतो. ते वॉटर सोल्युबल खत सोडावं लागतात. अच्छा अच्छा. त्याचा परिणाम आपल्याला दिसतो? लगेच दिसतो. ते म्हणजे कसं आहे आपटेक व्हायला त्याला कमीत कमी 3 दिवस लागतात. एक आता आपण जर वॉटर सोल्युबल खत सोडलं तर ते झाडानं शोषून घ्यायला त्याला 3ऱ्या दिवसापासून सुरुवात होते. बरोबर. त्यामुळे तेवढ्या दिवसांनी ते सोडायचं असतं. ते आणि त्याचा रिझल्ट म्हणजे दाखवायचं तर हे असं शेंड्यापर्यंत झाडाला पूर्ण फळं लागलेली आहेत अशी शेंड्यापर्यंत. बरोबर. काय फुलं आलेली आहेत, काही फुलं आहे, काही आता सगळे फळ ही फळ चालू आहे. ती सगळी सलग पूर्ण ढापेला फळ हे चालू आहे. ती असं आहे आणि भर पावसातलं पीक आहे. महत्वाचा विषय आहे. बरं, पावसाळ्यातच हे पीक घेण्याचं तुम्ही धाडस केलंय? मुळात म्हणजे घ्यायचं नसतं पीक हे. पावसाळ्यात घेणं म्हणजे फार मोठी रिस्क आहे. तरी पण आम्ही एक प्रयोग म्हणून हे घेतलं आणि ते ह्या वर्षी सक्सेस झालं. यावर्षी पाऊस पण असा म्हणजे आपल्याकडे भरपूर पाऊस लागला परंतु स्टेप बाय स्टेप लागला. म्हणजे काही वेळा उघडीप दिल्यामुळे आम्हाला फवारणी करणं शक्य झालं. त्यामुळे ते पीक आता वाचलेलं आहे आणि भुजबळकर साहेबांच्या मार्गदर्शनामुळे हे व्यवस्थित साध्य झालेलं आहे यावर्षी. तुम्ही म्हणला की 45 दिवसानंतर हे तोडणी चालूच होते, बरोबर? मग सुरुवातीला तुम्हाला ह्यात किती उत्पादन मिळालं तरी? कसं होतंय सुरुवातीचा तोडा हा कुठं एका झाडाला एका दुसरं फळ असते. सुरुवातीचा तोडा 100-500 किलोच्या आसपास निघतो, बरोबर. परंतु दुसऱ्या तोड्यापासून त्याचं उत्पन्न चालू होतं जास्त. आता आतापर्यंत आता हे एक म्हणजे पहिला तोडा आणि दुसरा तोडा म्हणजे पहिला तोडा काही नॉमिनल असतो, दुसरा तोडा म्हणून असं 3 टन माल निघालेला आहे आतापर्यंत. किती टन? 3 टन. बर. ते एका म्हणजे पहिल्या जे तो 500-600 किलो निघाला होता त्याला सर्वसाधारण 42 रुपये दर लागला होता. त्यानंतर 1 टनातला 3 टन माल निघाला ते आम्ही दररोज 1-1 टन तोडतो. कारण आम्ही वडगाव मार्केटला माल नेत असल्यामुळं मार्केटचे लहान असल्यामुळं तिथं जास्त माल घेण्याला गेला की खाली येतात. 1-1 टन असं या पद्धतीने आम्ही तोडतो आणि वडगाव मार्केट 1 वाजेपर्यंत मार्केटला पोहोचवला. त्यामुळे सकाळी 8 ते 1 म्हणजे 8 ते 12:30 सर्वसाधारण
त्या वेळात त्या वेळेत काय जी तोडणी होईल तेवढंच माल आम्ही दररोज नेत असतो. मग ते 1 टनाच्या आसपास आमची तोडणी होते आणि ती 1 टन माल असा सलग 3 दिवस तोडला होता. तर त्यात आम्हाला एकाला 36 रुपये, एकाला 32 रुपये आणि एकाला 27 रुपये असा रेट लागला होता. तुम्ही एक दिवस आड तोडताय का? नाही, असं काही नाही. आमचा तोडा ही आठवड्यात एकदा करायचा असतोय. बर. पण आमचं कसं होतं, तोडणीच 3 दिवस चालत्या, म्हणजे त्या वेळेनुसार. बरोबर. तोडणी 3 दिवस चालत असल्यामुळे पहिले 3 दिवस तोडणी झाली की परत 3 दिवस गॅप ठेवून परत पुढच्या आठवड्यातली तोडणी परत चालू करायला लागते. असं होते. म्हणजे थोडक्यात 3 दिवसाच गॅप पडतोय तर कंटिन्यू तोडणी चालू असते. बरोबर. असा विषय. मग इथला तुम्ही माल सगळा पूर्णपणे वडगाव मार्केटला नेता? वडगाव मार्केट, बाकी इतरत्र कुठेही नाही. नाही. तर औषध फवारणीचं या पिकासाठी खूप महत्व आहे. औषध फवारणी कशी करताय तरी? औषध फवारणी स्प्रे गन करतो आम्ही, म्हणजे STP न. बर. आणि 2 गन 1 तास 1.5 तासात त्या औषधची फवारणी होती. तर 1 दिवस गॅप, म्हणजे आज फवारणी केली की परवा दिवशी अशी याला फवारणी घ्यावी लागते. फक्त वातावरण बघून घ्यावी लागते. पाऊस असेल तर मग एखाद्या दिवस मागे पुढे झालं तरी चालते. परंतु शक्यतो 1 दिवस गॅपनं ही रेग्युलर फवारणी घेतली तर पीक निरोगी राहायला मदत होत्या, असा विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सेन्सिटिव्ह पीक आहे, त्यामुळे फवारणीला फार महत्व आहे. बरोबर. औषध फवारणी ही महत्वाची, म्हणजे फार झालीच पाहिजे. आता शेती व्यवसायात महत्वाचं म्हणजे मजूर मिळणं खूप कठीण झालंय. ग्रामीण भागात सुद्धा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावायला लागलाय. बरं, शेतकऱ्यांना आता मजुरी किती आहे? आता इथं तुमच्या इथं जवळ सकाळी 8 ते 1 250 रुपये आम्ही देतो मजुरी. या सगळ्या आमच्या म्हणजे संबंधित नातेवाईकातल्याच म्हणजे यायत सगळ्या. अच्छा. आणि त्यांचं कसं झालंय, म्हणजे आमच्याकडे रेग्युलर काम, म्हणजे 12ही महिने काम असल्यामुळं आमच्याकडे 8 ते 10 लेडीज नेहमी कामाला आम्हाला उपलब्ध होतात. त्यामुळे मजुरांचा प्रश्न काय आमच्या बाबतीत तरी काय अजून आलेला नाही आम्हाला. बरं, तुम्ही म्हणताय की 12 महिने तुम्ही रोजगार देताय, म्हणजे कसं चालतं तुमचं शेड्यूल? हे कसं होतं, आता हा प्लॉट गेल्यानंतर ह्यात आम्ही दोडका किंवा वेलवर्गीय कुठलंही काकडी वगैरे अशा पिकं घेतो. आणि त्यामुळं या परत दुसरं क्षेत्र आहे, तिकडे एक लांबडी मिरची आहे, ते गेल्यानंतर त्यात पण इतर पिकं घेतली जातात. त्यामुळे कंटिन्यू कायमस्वरूपीचं काम त्यांना उपलब्ध आहे. तुमच्याकडे रोजगार कायमचा उपलब्ध आहे वगैरे या बऱ्याचशाच गोष्टी आहेत. त्यामुळे रोजगार हा आमच्याकडे कायमस्वरूपी आहे 12 महिने. काय काम करून घेताय म्हटलं तरी? आम्ही म्हणजे आता हे सगळं ऊस अगदी रोप लागणीपासून ते तोडणीपर्यंत सगळं त्या मजुरांच्याकडनंच काम करून घेतलं जातं. बरोबर. फक्त फवारणी तेवढी आम्ही स्वतः करतो. तुम्ही स्वतः तोडणी किंवा भांगलन किंवा सगळं मजुरांच्या करून घेता? आणि हे सगळे नातेवाईकच आहेत, म्हणजे त्यामुळे घरचे असल्यामुळे सगळे येतात. काम चांगल्या पद्धतीनं होते. आता या ठिकाणी 10 मजूर काम करत आहेत तुमच्या शेतात, बरोबर? आणि इथं आता बरीच गोण्या भरलेल्या मला दिसतात. मग ह्याची साठवणूक वगैरे किंवा कसं करताय? आता त्यांनी तोडला की ह्या गोणीत माल भरला जातो. ही गोणी परत एक आमच्या इथलं 2 वाहतूक करणारी 2 कामगार आहेत, ते नेऊन त्या शेडत माल नेतात. तिथं तो माल वाटला जातो, त्याचं ग्रेडिंग केलं जातं. ग्रेडिंग म्हणजे खराब माल बाजूला काढून चांगला माल वेगळा पिशवीत भरून ते मार्केटला गेलं जातं. त्याचं सॉर्टिंग केलं जातं थोडक्यात. बरोबर. केल्यासारखं केलं जातं, असा विषय. आता सध्या किती माल भेटतोय तुम्हाला म्हटलं? आता आठवड्यात 3 टन मिळतो. आता तुम्ही एकर भरात तुम्ही ही लागवड केली आहे आणि दुसरीकडे पण तुमचा मिरचीचा प्लॉट आहे. आता हे सगळं तुम्ही मॅनेज कसं करताय तरी? आता ते मॅनेज करायचा विषय म्हणजे काय आहे, लागणीपासून तोडणीपर्यंत आपल्याला मजुराचा तर काही हेच नाही, म्हणजे अडचण नाही आहे. दुसरी गोष्ट, माझा मुलगा आणि दुसरी 2 मुलं आहेत, असं मिळून ही फवारणी जोगं सगळं नियोजन करतात. मी व्यक्तिगत मी इथं काहीच करत नाही थोडा, फक्त बाकीचं औषध आणून देणे वगैरे हे नियोजन फक्त माझ्याकडे असतं. बाकी मजुरी असतात ते सकाळी लवकर येऊन, त्या दिवशी मार्केटला जायचं आहे त्याची लवकर येऊन तोडणी करून 1-1.5 वाजेपर्यंत परत जातात, म्हणजे सुट्टी करतात. 1-1.5ला सुट्टी असते त्यांची. आणि त्यानंतर मग पुढे काम असेल तर मग खुरपणी भांगलन वगैरे करत असतात. घरच्यांची काय तुम्हाला मदत होते का? सगळी घरचे राबतातच. आता माझी वहिनी, माझ्या लहान मुलाची बायको, माझी मिसेस, हे सगळी स्वतःहून आपल्याला. आता या बायकांनी आमच्या घरच्या पण 2 बायका आहेत, असा विषय. एकूण सगळ्या तुमचं सगळं काम अगदी व्यवस्थित होत जातं रुटीन मध्ये. आता मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. आता भाजीपाला तुम्ही एकतर मोठ्या प्रमाणात करताय आणि हे पीक तुम्ही म्हणताय की घेणं रिस्कीच आहे तसं पावसाळ्यात, तरी पण तुम्ही ह्या शिमला मिरचीचं तुम्ही उत्पादन घेण्याचं कसं काय ठरवलं? हे कसं झालंय, शिमला मिरची हे
कॅश क्रॉप आहे, म्हणजे हा. गॅरंटेड पैसा मिळवून देणार नगदी पीक. हा, त्यामुळं हे घेण्याचा निर्णय घेतोय. आणखी हे कसं होतंय, त्याला फेरपालट करावं लागतं, म्हणजे सलग हे पीक घेऊन चालत नाही. बरं. हे पीक घेतल्यानंतर वेलवर्गीय पीक घ्यावं लागतं, त्यानंतर इतर कुठलं पीक घ्यायला नंतर परत हे पीक लावावं लागतं. एकदा पीक घेतलं की सरळ 2 पीक वेगळी घ्यावी लागतात त्या शेतात, आणि नंतर हे परत शिबलाचं पीक लावावं लागतं. त्यामुळे ते फेरपालट करण्यासाठी हे पीक घेणं महत्वाचं राहतं. असं ह्याच्या अगोदर तुम्ही कोणतं घेतलं होतं काय? ह्याच्या अगोदर आमच्या इथं कलर शिमला होता. हा, कलर शिमला होता, मशागत करून परत आम्ही परत हा रेग्युलर शिमला लावला. आता तुम्ही हे एकरभर पीक घेतलंय आणि ही जी तोडणी पण आता चालू झाली आहे, बरोबर. आता ह्याला दर किती भेटतोय काय, आणि तुमचं उत्पादन किती निघतंय, आणि त्यातून तुमचा खर्च वगैरे जाता, तुम्हाला यातून जास्तीत जास्त किंवा निव्वळ नफा किती होतोय ते मला जरा सांगशील. हे कसं आहे, हे कॅश क्रॉप आहे, म्हणजे पैसा मिळवून देणारं पीक आहे. सेन्सिटिव्ह जरी असलं ती थोडी काळजी घेतली की तर ते आपल्याला पैसा नक्की मिळवून देतं, आणि याला योग्य मार्गदर्शन असलं तर ते चांगल्या प्रकारे येत असतं. तर ह्या पिकाला म्हणजे मशागतीपासून खतं, परत फवारणीची औषधं, ही तार, काठी, बांधणी, ह्या सगळ्याचा खर्च मिळून एकरी 4 ते 4.5 लाख रुपयेपर्यंत होतो. टोटल पीक निघेपर्यंत, पीक लावल्यापासून मशागतीपासून निघेपर्यंत. आणि सर्वसाधारण ढोबळ मानांचा विचार केला तर एक 30 टन माल जर निघाला आपला, 30 टन सरासरी 30 रुपये रेट राहिला, म्हणजे राहतोच तो 99% 30 रुपये. 30 रुपये. आता 25 रुपये रेट आहे, परंतु काही दिवसांतर 60-70 रुपये पण रेट जाणार आहे. या 15-20 दिवसात आता परत रेट वाढेल. त्या पावसामुळे थोडंसं मार्केटचं म्हणजे कोकणात जायला रस्ते बंद आहेत वगैरे म्हणून, त्यामुळे थोडासा रेट खाली आलेला आहे. डाऊन पण रेट वाढवून राहणार, आणि तो सरासरी रेट काढला तर तुम्ही 30 ते 35 रुपये राहतो. मग तर 30 टन जर माल निघाला तर 30 रुपयाने रेट जरी पकडला तर 9 लाख रुपये राहतात. म्हणजे 9 लाख रुपये इन्कम होतो. त्यातनं सगळा खर्च 4.5 लाख जरी वजा केला तरी आपल्याला नेट प्रॉफिट पर एकर 6 महिन्यात सर्वसाधारण 4.5 लाख रुपयाच्या आसपास आपल्याला नेट प्रॉफिट राहतं. असा विषय आहे. ऊस केला तर ऊसात सर्वसाधारण लई ते लई 80 टन ऊस निघू शकतो. 80 टनाचं 3,000 रुपये किंवा 4,000 रुपये जरी झाला तर 3,20,000 रुपये उत्पन्न होतं. खर्च 50% जातो, म्हणजे 1,60,000 रुपये त्यातला खर्च गेला तर 1,60,000 रुपये उत्पन्न होतं. त्यासाठी 18 महिने थांबावं लागतं. बरोबर. कालावधी भरपूर उसाला. 6 महिन्यात आपल्याला 4.5 लाख रुपये उत्पन्न देणारं हे पीक आहे. आणि ह्या पिकामुळं एक सर्वसाधारण 8 ते 10 लोकांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होतो. अगदी. आणि आपलं आर्थिक भांडवल हे खेळतं राहतं. म्हणजे उसात कसं होतं, गेलं की पुन्हा कारखाना बिल देणार, मग आपण ते घेणार, मग ते आपल्या उसा म्हणजे बाकीच्या भानगडी करणार. त्याच्यापेक्षा हे पीक कसं आहे, 45 दिवसानंतर हे चालू होतं. त्यामुळे पैसे यायला सुरुवात होते असल्यामुळं त्यावर खर्च करायला पण आपल्याला काही जास्त त्रासाचं होत नाही. त्यामुळे कोणाचं कर्ज काढणे किंवा कोणाकडे उसणं मागून घेण्याचा काही प्रकार होत नाही. सुरुवातीचं मशागत, मल्चिंग आणि रोपं लागून करून 45 दिवसापर्यंतच्या फवारणीचं वगैरे, खताचं वगैरे नियोजनाचं, पैशाचं नियोजन आपल्याला असेल तर हे पीक सर्वसाधारण करायला काय अडचण नाही. कारण 45 दिवसांपर्यंत इन्कम चालू होते, त्या पैशांना आपण पुढचा खर्च क्लिअर करू शकतो. बरं, आता मला तुमच्या बोलण्यातनं मला एक जाणवलं की ऊसापेक्षा भारी पीक हे शिमला मिरची जायचं. शिमला मिरची असं नाही, तरकारी कुठलीही करा म्हणजे ती ऊसापेक्षा श्रेष्ठच आहे. श्रेष्ठ आहे. आणि तरुण मुलांनी नोकरी वगैरे, आता कसं आहे आपल्या इथं नोकरी लागणं हा फार मोठा मुश्किलचा प्रश्न आहे. त्यामुळं जी काही थोडीफार शेती आहे त्यात अशी पैसे मिळवून देणारी जर पिकं लोकांनी केली तर ते थोडंसं लोकांना चांगल्या पद्धतीने आर्थिक सोबत आणणार आहे. म्हणजे आर्थिक पाठबळ लाभू शकते. आणि नोकरीच्या वगैरे किंवा कुठल्या पर्यायांच्या मागे लागण्यापेक्षा सरळ मार्गे आपल्या शेतात आई वडिलांना सहकार्य करून शेतात राबलो तर ती आपल्याला पुढच्या प्रगतीसाठी अतिशय चांगलं आहे. त्यासाठी कन्सल्टंट चांगला मिळणं पण महत्वाचं आहे. त्यामुळे कन्सल्टन्सी चांगली निवडून त्या भाजीपाला क्षेत्रात जर उतरली तरुण पिढी तर अतिशय प्रगतीचं आहे. आणि हे उत्पन्न असं आहे की हे खाऊन संपणार आहे. म्हणजे ह्याचं हे होत नाही, मल्टिपाय होत नाही. म्हणजे मी जर 1 टन डबू जर मार्केटला नेला तर 1 टन डबू आहे, आणि तो खाऊन संपणारा डबू आहे. म्हणजे त्याचा परत बाबा साठवून ठेवला आणि त्याचा परत वापर केला असं ते भोजन बिजन याला काही विषय नाही. त्यामुळे जेवढं तुम्ही उत्पादन करशील तेवढं त्याला मार्केट आहे. आणि आपण असं म्हणायचं काही नाही की बाबा 10 लोकांनी केलं तर मग मार्केट डाऊन होईल वगैरे, काही नाही. एक सर्वसाधारण 150 कोटी आपली लोकसंख्या आहे. बरोबर. जेवढं करेल तेवढं कमीच आहे. त्यामुळे मिळत नसल्या कसं आहे, माझ्याजवळ तर एखादी वस्तू मिळत नाही म्हणून मी ती खात नाही, पण ज्या दिवशी मिळायला चालू त्या दिवशी मी ती खायला चालू करेन, असा प्रकार आहे. त्यामुळे ते काही वेगवेगळ्या प्रयोग करून
वेगवेगळ्या भाजीपाला पिकं करायला काही अडचण नाही. मुलांनी त्यात म्हणजे तरुण मुलांनी त्यात हिरीनं सहकार्य घेऊन सहभाग घेऊन ते नवीन या क्षेत्रात पडायला काही अडचण नाही आहे. कुठल्याही नोकरीच्या 15,000 रुपये पगार देणार, MIDCत जाऊन काम करायचं, जातानाही रिस्क येताना रिस्क, त्याच्यापेक्षा घेऊन राजासारखं काम करण्याचं क्षेत्र आहे शेती म्हणजे. त्यामुळे शेतकरी राजासारखं काम करायला तरुणांनी उत्स्फूर्तमध्ये यात भाग घ्यावा अशी माझी त्यांना विनंती राहील. म्हणजे आर्थिक स्थैर्य देणारे ही पिकं आहेत. पिका भाजीपाला ही पीक कायम आर्थिक स्थैर्य देणार आहे. शेवटी मार्केटचा थोडंफार कमी जास्त चढ उतार राहतो. काही पिकात तुम्हाला म्हणजे अगदी तोटा नाही झाला तरी निदान सफिशियंट म्हणजे मुदला बदल होऊ शकतो, निघून जाते. परंतु ह्यात तोटा हा विषय नाही आहे. हा लकीली आताच कसं आहे, काहीतरी रोग आला किंवा काहीतरी झालं तर एखादा प्लॉट जाऊ पण शकतो. परंतु इतर पिकात घेतलेलं उत्पन्न आहे त्याच्या अगोदरच्या प्लॉटमध्ये किंवा त्याच्यानंतरच्या, किंवा आता आपण एका वेळी 3-4 प्रकारचं करतो. आता इथं मी शिमला मिरची केली आहे, पुढं मी ती लांबडी मिरची केली आहे. परत असं ह्या वेगवेगळ्या पिकात घेतल्यामुळे ह्यात जरी माझं थोडंफार नुकसान व्हायचं असलं तर त्यात मला प्रॉफिट राहतं. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारची 2-3 भाजीपाला पिकं केली तर त्यात 100% प्रॉफिट राहतं आणि यशही भेटतंच. तर दादा, तुम्ही मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी तुमचं माझ्या चॅनेलतर्फे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. दादा, आता आपण इथं सगळा माल तोडलेला इथं आणून ओतलाय. आता इथून पुढची प्रोसेस कशी असते तरी तुमची? असं चांगलं ढबू बघून म्हणजे चांगला माल बघून आहे की नाही, असं शॉर्टिंग केलं जातं इथं. चांगला माल असा पिशवीत भरला जातो आणि त्यातला खराब माल बाजूला काढून टाकून दिला जातो. तेव्हा जो बदला म्हणून म्हणतात, 2 नंबरचा माल, तो पण भरून दिला जातो मार्केटला. तिथून सर्वसाधारण 75 ते 80 13 किलोच्या बॅग आम्ही भरून, एक बॅग साधारणपणे 13 किलो असते, 13 किलोच्या वजनानं भरतो. तिथं वजन केलेलं वर काटा आहे इथं वजन करायला. तिथनं यातनं वरून तिथे काट्या वजन करून 13 किलोची बॅग इथं भरून त्यावरती पेपर टाकून बांधली जाते. आणि तिथनं परत ते आमचा टेम्पो आहे स्वतःचा, त्या टेम्पोनं मार्केटला घेऊन जातात 1 वाजता. बर, मग तिथं तुमचं ते स्वतः व्यापारी मार्केटला ते 4 व्यापारी आहेत आमचे, त्या सगळ्यांना आम्ही डिवाइड करून टाकतो, मला तिथं देतो. मग तिथे सौदा काढून नंतर आपल्याला ती दुपारी 4 नंतर दर किती झाला काय झालं ते सगळं कळवतात. एकंदरीत अशी प्रोसेस आहे तर.